दुपारच्या नंतर म्हणजे दुपारपर्यंत चांगलं कडक ऊन पडेल, पण रात्रीच्या म्हणजे दुपार 2:30च्या नंतर ते रात्रीपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून तुमचं काही पीक वाया जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आता आजपासून जे आता रिमझिम पाऊस नाही राहणार, आता पाऊस जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला, परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यासाठी पुढील 72 तासांचा म्हणजेच आज, उद्या आणि परवाचा असा महाअंदाज जाहीर केला आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान चक्रच पालटून जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या क्षणाला शेतात काम करत असाल, कापूस, सोयाबीन, केळी, तूर किंवा मिरचीच्या पिकांमध्ये असाल, किंवा बैलांना घेऊन शेत गाठत असाल, किंवा घरातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर एका जागेवर थांबून जा. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण अर्धवट माहिती नेहमी धोकादायक ठरते. सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत हा व्हिडिओ अत्यंत बारकाईने नक्कीच बघा, कारण जर तुम्ही घाई गडबडीत हा व्हिडिओ सोडून गेलात तर तुमच्या भागात येणाऱ्या संकटाची किंवा आनंदाच्या पावसाची माहिती तुमच्यापासून सुटू शकते. नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून शांतपणे ऐका. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सखोल आणि सविस्तरपणे पाहणार आहोत की महाराष्ट्रातील तुमच्या शेतातील उभी पिके याचं नेमकं काय होणार, हा पाऊस नेमका कसा असणार, कोणत्या भागात कधी आणि कसा ढगफुटी दृश्य पाऊस कोसळणार, पंजाबराव डक यांनी नेमका कोणता निसर्गाचा नियम सांगितला आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर होत असलेल्या अकराळ विकराळ हवामान बदलांमुळे महाराष्ट्रातील एकूण 14 जिल्हे कसे प्रभावित होणार आहेत, या 14 जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती ओढावणार आहे, याची संपूर्ण सखोल आणि सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा हा विशेष हवामान बुलेटिन अंदाज. आता शेतकरी मित्रांनो, निसर्गाचा नियम समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हवामान कधीही एका रात्रीत बदलत नाही, त्यामागे मोठी कारणे असतात. यावेळी देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे एकत्र येत आहेत. त्यातच मध्य प्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या सगळ्या घडामोडींचा फटका थेट महाराष्ट्राला बसणार आहे. पण तुम्ही अजिबात घाबरू नका. डक साहेबांनी जसा इशारा दिला आहे तसाच मोठा दिलासाही दिला आहे. तो दिलासा काय आहे, पिकांचे उत्पादन कसे वाढणार आहे, हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी पुढील 72 तासात होणारा महाबदल नेमका काय आहे, तो आधी बारकाईने समजून घेऊया. शेतकरी बंधूंनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की निसर्गाने पुढील 72 तासांसाठी कोणता अजब आणि भयानक पॅटर्न तयार केला आहे. पंजाबराव डक यांच्या दाव्यानुसार आता पावसाचा सूर केवळ रिमझिम किंवा हलक्या सरींचा राहिलेला नाही. जर तुम्ही विचार करत असाल की रिमझिम पाऊस पडेल, जमीन फक्त ओली होईल आणि पाऊस निघून जाईल, तर तुम्ही पूर्णपणे भ्रमात आहात. आता ती वेळ राहिलेली नाहीये. आता राज्यांमध्ये एक डेंजरस आणि अजब पॅटर्न सक्रिय झाला आहे. हा पॅटर्न नेमका कसा काम करणार आहे, याचे 3 टप्पे आहेत, ते नीट डोक्यात फिट करून घ्या. बघा, आता नंबर 1 चा टप्पा म्हणजे सकाळ ते दुपारपर्यंत. सकाळी सूर्य उगवल्यापासून ते पार दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत राज्यामध्ये कडाक्याचे ऊन पडेल. आकाश इतके स्वच्छ असेल की तुम्हाला वाटेल पाऊस पडणारच नाही. हवामानात असह्य उकाडा जाणवेल, अंगातून घामाच्या धारा निघतील. अनेक शेतकरी विचार करतील ऊन पडले आहे, चला शेतात काम करूया. पण मित्रांनो, हा निसर्गाचा मोठा सापळा आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दुसऱ्या क्रमांकाची गोष्ट समजावून सांगितली आहे, ती म्हणजे दुपारी 2:30-3 नंतर. बघा, आता शेतकरी मित्रांनो, दुपारी 2:30-3 नंतर अचानक निसर्गाचा खेळ बदलेल. पश्चिमेकडून आणि उत्तरेकडून काळेकुट्ट अकराळ विकराळ ढग वेगाने दाटून येतील. अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण परिसरात अंधारून येईल. जणू काही रात्र झाली की काय असं वाटेल. बघा, आता शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डक यांनी तिसरा मुद्दा सांगितलेला आहे, रात्रीपर्यंत धुमाकूळ आणि त्यानंतर थेट रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. इतका जोरदार पाऊस असेल की शेतात पाणीच पाणी होईल. आता बघा, महत्वाची चेतावणी सांगितलेली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलेलं आहे की हा पाऊस सामान्य नसेल. मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेभागात सध्या ढगफुटी दृश्य आणि अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथून सरकणारे ढग महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकले आहेत.
याचा थेट फटका आपल्या राज्यातील एकूण 14 जिल्ह्यांना बसणार आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर येणे, ओढे नाले ओसंडून वाहणे असे प्रकार घडणार आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 14 जिल्हे कोणते आहेत? तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का? तुमच्या पिकांचे नुकसान होणार की फायदा? धीर धरा, आपण एकामागोमाग एक अशा सर्व 14 जिल्ह्यांची कुंडली मांडणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात किती वाजेपर्यंत पाऊस सुरू होईल आणि कोणत्या पिकाला याचा फायदा होईल हे आपण आता टप्प्याटप्प्याने पाहूया. शेतीची कामे करताना कोणती काळजी घ्यावी, पशुधनाला कुठे बांधावे याची संपूर्ण माहिती आता पुढे सुरू होत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सतर्क व्हा. चला तर मग शेतकरी मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे. आता आपण त्या 14 जिल्ह्यांचा प्रवास सुरू करत आहोत, जिथे पुढील 72 तास आणि थेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुसळधार पावसाचे तांडव पाहायला मिळणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, पहिला विभाग येतो उत्तर महाराष्ट्र आणि सीमावर्ती भाग. यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. आपला पहिला जिल्हा तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार नाशिक. यामध्ये विशेषतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि संपूर्ण नाशिक पट्ट्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते खचले आहेत. पण नाशिककरांनो, संकट अजून टळलेलं नाहीये. आज देखील या भागात मुसळधार पाऊस कायम राहील. उद्या आणि परवा गोदावरी खोऱ्यात तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर असाच प्रचंड राहणार असल्याने पूरस्थिती अत्यंत गंभीर रूप धारण करू शकते. भंडारदरा व मुळा धरण क्षेत्रातून विसर्ग आणखीन वाढवला जाण्याची शक्यता आहे. बघा आता पंजाबराव डक यांनी सल्ला दिलेला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आजच्या आज कोणतीही दिरंगाई न करता आपल्या पाण्याच्या मोटारी, इंजिन आणि शेतातील पशुधन सुरक्षित आणि उंचावरील स्थळी हलवावे. पूर आल्यावर धावपळ करण्यापेक्षा आधीच तयारी करा. पुढील 3 दिवस डोळ्यात तेल घालून सतर्क राहा. बघा आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो नंदुरबार. आता वळूयात आपल्या दुसऱ्या जिल्ह्याकडे, तो म्हणजे आदिवासी बहुल आणि सीमावर्ती नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम डोंगरी भाग आणि मैदानी भागात आतापर्यंत पाऊस खूपच कमी होता, ज्यामुळे आमचा शेतकरी बांधव चिंतेत होता. डोळ्यात पाणी आणून आबाळाकडे पाहत होता की पेरण्या कशा वाचवायच्या. परंतु आता काळजी मिटली आहे. डक साहेबांचा शब्द आहे, आज दुपारनंतर या भागात पावसाला दमदार सुरुवात होईल. हा जोर केवळ आज, उद्या आणि परवा पुरता मर्यादित नाही, तर पुढील काही दिवस म्हणजेच थेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सतत मुसळधार स्वरूपात कायम राहणार आहे. कापूस आणि मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस जीवनदान ठरणार असून मोठा दिलासा देईल. विहिरींच्या पाणी पातळीत चांगली वाढ होईल. शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो धुळे. आता चर्चा करूया तिसऱ्या जिल्ह्याची, ती म्हणजे धुळे जिल्ह्याची. मध्य प्रदेशातील इंदूर, खंडवा, शिरपूर या पट्ट्यामध्ये आणि बुरानपूर भागातील होणाऱ्या ढगफुटी दृश्य अतिमुसळधार पावसाचा थेट आणि मोठा परिणाम थेट धुळे जिल्ह्याच्या हवामानावर होणार आहे. धुळे शहर, साक्री, शिंदखेडा, शिरपूर या परिसरांमध्ये आज दुपारनंतर, उद्या आणि परवा सलग 3 दिवस काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सखल भागात पाणी साचू शकते. रस्ते पाण्याखाली जाऊ शकतात. त्यामुळे ओढे नाले पार करताना, घराबाहेर पडताना विशेष सावधगिरी बाळगा. शेतकरी मित्रांनो, आता 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव. उत्तर महाराष्ट्रातील 4था महत्वाचा जिल्हा म्हणजे सोन्याची नगरी जळगाव. बुरानपूरच्या सीमेभागाला अगदी लागून असलेल्या रावेर, यावल, पाचोरा, बडगाव, चाळीसगाव, अमनेर आणि जळगाव शहर परिसरात मध्य प्रदेशातील अतिवृष्टीच्या ढगांमुळे जोरदार ढगफुटी दृश्य सरी कोसळतील. केळी आणि कापसाच्या पिकांना या पावसाचा मोठा फायदा होईल. पिकांची वाढ जोमाने होईल. तरीही शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, आज, उद्या आणि परवा सकाळी मिळणारी पावसाची उघडी पाहूनच शेतीची रखडलेली कामे जसे की कोळपणी किंवा खत टाकणे ती घाईघाईने उरकून घ्यावेत. निष्काळजीपणा करू नये, कारण दुपारी पाऊस उसंत देणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता दुसरा विभाग येतो, तो म्हणजे मराठवाडा. मुसळधार आणि धरणांची स्थिती बघायला गेलं तर यामध्ये 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. चला आता वळूया आपल्या 5व्या जिल्ह्याकडे. मराठवाड्याचे हृदय म्हणजे छत्रपती संभाजीनगर. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याकडून गोदावरी नदीपात्रात जवळपास 50 ते 60 हजार क्युसेक्स पेक्षा जास्त वेगाने पाण्याचा प्रचंड ओघ सुरू आहे. धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.
यामुळे पैठणचे ऐतिहासिक जायकवाडी धरण आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांच्या कालावधीत प्रति दिवस 6 TMC या वेगाने वाढणार आहे. धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून या पावसाच्या खंडात धरण थेट 42% किंवा त्याहून अधिक जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाड्याची पाण्याची चिंता, पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची चिंता आता मिटणार आहे. ही या वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना. 6वा जिल्हा आहे जालना. यामध्ये जालना, भोकरदन, बदनापूर, परतूर आणि घनसावंगी परिसरात आज, उद्या आणि परवा 3 दिवसांमध्ये दुपारपर्यंत कडक आणि चटके देणारे ऊन राहील. परंतु दुपारी 2:30-3 नंतर स्थानिक वातावरण बदलून ढग दाटून येतील आणि रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. हा पाऊस विखुरलेल्या म्हणजेच खंडित स्वरूपात असेल. याचा अर्थ असा की शेतकरी मित्रांनो, एक गावात जोरदार पाऊस पडेल तर दुसऱ्या गावात एक थेंबही पाऊस पडणार नाही. त्यामुळे जर शेजारच्या गावात पाऊस पडला आणि तुमच्याकडे नाही पडला तर शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. तुमच्याकडेही पुढील 24 तासात पाऊस हजेरी लावेल. शेतकरी मित्रांनो, आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी. 7वा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पिकांच्या वाढीबाबत आणि पावसाबाबत काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. सोयाबीन आणि कापूसचे पीक आता तगेल. आज दुपारपासून सुरू होणारा हा मान्सूनचा नवा पॅटर्न पुढील काही दिवस रोज जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार हजेरी लावत राहील. विजेच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याने एक विशेष काळजी घ्यावी. बघा, आता शेतकरी मित्रांनो, विजा कडकडताना झाडाचा किंवा विजेच्या खांबांचा आसा घेऊ नका. मोकळ्या मैदानात थांबणे टाळा. या पावसामुळे तुमची कोणतीही पिके वाया जाणार नाहीत. उलट पिकांना नवीन पालवी फुटेल आणि पिके हिरवीगार होतील. बघा, आता शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो लातूर. आता पाहूया 8वा जिल्हा लातूर. यामध्ये लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा आणि उदगीर पट्ट्यात पावसाची तीव्र प्रतीक्षा होते. चातकासारखी शेतकरी वाट पाहत होते की पाऊस कधी होईल. आता लातूरकरांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आज दुपारनंतर अचानक विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू होईल. हा पावसाचा जोर आज रात्री, उद्या आणि परवा देखील असाच कायम राहणार आहे. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत यामुळे चांगली सुधारणा होईल आणि पेरण्या झालेल्या पिकांना मोठा जोर येईल. शेतकरी मित्रांनो, आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव. 9वा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव, कळंब, भूम, वाशी या परिसरांमध्ये देखील आज दुपारपासून पुढील 5 ते 10 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीत अत्यंत समाधानकारक आणि चांगला पाऊस पडणार आहे. तुमच्या मनातली दुष्काळाची भीती पूर्णपणे काढून टाका. निसर्गाच्या चक्रावरून यंदा पिके खूपच उत्तम आणि जोरदार येणार आहेत. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज कधीही चुकत नाही. त्यामुळे खचून न जाता शेतीच्या कामाला लागा. शेतकरी मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड. मराठवाड्यातील 10वा अत्यंत महत्वाचा जिल्हा म्हणजे बीड. यामध्ये बीड जिल्हा, गेवराई, माजलगाव आणि विशेषतः आष्टी, पाटोदा, शिरूर पट्ट्यात जिथे आतापर्यंत पावसाने मोठी ओढ दिली होती, पिके सुकू लागली होती आणि पाऊस खूपच कमी होता, तिथे आज दुपारनंतर पावसाचा जोर प्रचंड वाढेल. केवळ आजच नाही तर उद्या आणि परवा देखील दुपारनंतर थेट रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन नदी नाल्यांना पाणी येण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता आता दूर होणार आहे. बघा, आता शेतकरी मित्रांनो, शेवटचा म्हणजे 3रा विभाग येतो, तो म्हणजे विदर्भ आणि कोकण पट्टा. यामध्ये आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अमरावती. 11वा जिल्हा आहे अमरावती. अमरावती, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार आणि अचलपूर, परतवाडा या संपूर्ण पट्ट्यात मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील अतिवृष्टीमुळे पुरसदृश्य किंवा अत्यंत गंभीर मुसळधार परिस्थिती निर्माण होऊ शकते. घाटाच्या निचेच्या मैदानी भागात आणि संत्रा बागायतदार पट्ट्यात आजपासून परवापर्यंत पावसाचा जोर सर्वाधिक राहील. संत्रा बागांना हा पाऊस चांगला असला तरी अति पाण्यामुळे सकल भागात पाणी साचणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावे. नदी नाल्याकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाणी पातळीवर लक्ष ठेवावे. आता बघा शेतकरी मित्रांनो, 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बुलढाणा. 12वा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील घाटाच्या खालील भागात शेगाव, संग्रामपूर, मलकापूर आणि जळगाव, जामोद परिसरांमध्ये आज दुपारपासून पाऊस वेगाने वाढेल. हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा केवळ आज उद्या पुरता नसून पुढील काही दिवस सतत कायम राहणार आहे.
यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, विहिरींच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल, ज्यामुळे रब्बी हंगामाची चिंता ही आतापासूनच मिटण्यास मदत होईल. बघा आता शेतकरी मित्रांनो, 13व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो पालघर. 13वा जिल्हा आहे कोकणातील पालघर आणि पालघरच्या संपूर्ण किनारपट्टी भागात आज, उद्या आणि परवा अत्यंत भयानक आणि अकराळ विकराळ पाऊस राहील. मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचेल, नद्यांना पूर येईल. डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि त्याचबरोबर प्रशासनाने सुद्धा सांगितले आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकरी मित्रांनो, आता 14व्या क्रमांकाचा आणि शेवटचा जिल्हा आहे तो रत्नागिरी आणि आता अगदी शेवटच्या टप्प्यात 14वा जिल्हा समोर येत आहे तो म्हणजे रत्नागिरी. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड पासून ते थेट पालघर पर्यंतच्या संपूर्ण कोकणपट्टी भागात आज, उद्या आणि परवा अत्यंत भयानक पाऊस राहील. कोकणात पावसाचा हा जोर या संपूर्ण महिन्याच्या शेवटपर्यंत मुसळधार स्वरूपात असाच राहणार आहे. हवामान विभागाने दिलेले रेड अलर्ट समजून किनारपट्टीच्या आणि दरड कोसळणीच्या शक्यता असलेल्या डोंगराळ भागातील लोकांनी विशेष काळजी घ्यावी. सुरक्षित स्थळी आपला आश्रय घ्यावा. आता शेतकरी बांधवांनो, व्हिडिओच्या शेवटी पंजाबराव डक यांचा एक विशेष निसर्गाचा पक्का नियम नेहमी लक्षात ठेवा. ज्या वर्षी पाऊस कमी अधिक खंड पडत पडतो त्या वर्षी पिके खूप छान येतात आणि धान्यांचा उतारा भरपूर निघतो. यंदा निसर्गाने तसे मोठे संकेत दिले आहेत. गाव शिवारात चिंचा, जांभूळ, बोर आणि बोकरड झाडांना भरपूर फळे लागलेली आहेत. हा निसर्गाचा जुना आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला नियम आहे. याचाच अर्थ असा आहे, शेतकरी यंदा मालामाल होणार, शेतात धान्याची रास लागणार, दुष्काळ अजिबात पडणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, त्यामुळे मनातली धास्ती काढून टाका. आता ऑगस्ट महिन्याचा अंदाज थोडक्यात एका मिनिटात जाणून घेऊया. आता अनेकांना काळजी असेल की ऑगस्ट महिन्यात काय होणार, तर शेतकरी मित्रांनो, पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा कोणताही मोठा आणि हानिकारक खंड पडणार नाही. पिके सुकणार नाहीत. उलट ऑगस्टच्या उत्तरार्धात बंगालच्या उपसागरात एक अत्यंत शक्तिशाली चक्रीवादळ म्हणजेच लो प्रेशर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा आणि महापुराचा मोठा धोका निर्माण होईल. ज्याची अचूक तारीख आणि सविस्तर माहिती मी माझ्या पुढील हवामान अंदाजात नक्कीच जाहीर करेन. शेतकरी बांधवांनो, आज, उद्या आणि परवा सलग 3 दिवस सकाळी ते दुपारपर्यंत जशी उघडीप मिळेल तशी शेतीची कोळपणी, डवरणी, खत व्यवस्थापन किंवा इतर कामे घाईघाईत उरकून घ्या. वेळ वाया घालवू नका. हवामानातील अशाच अचानक होणाऱ्या बदलांची आणि चालू घडामोडींची अचूक माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, गावातील ग्रुपवर आणि शेतकरी बांधवांच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची आणि आपल्या गुराढोरांची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.